ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, चांगल्या गोष्टी करत असताना वाईट गोष्टीचा कधी कधी माणसाला अनुभव येत असतो आणि या चांगल्या आणि वाईट गोष्टी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी मदत करत असतात। समाजातील कुठलीच अशी व्यक्ती नाही की त्याच्या पदरामध्ये नेहमी चांगल्याच गोष्टी पडत असते। गोड आणि कडू अनुभव याचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला येत असतो। आपण एखादी गोष्ट चांगली जरी केली तर चांगल्या गोष्टीच्या मोबदल्यात चांगलीच गोष्ट मिळेल असं नसते। कधी कधी खूप काही चांगल्या गोष्टी करून सुद्धा आपल्याला वाईटाचा सामना करावा लागतो। कधी कधी जे अपेक्षित नाही ते सुद्धा आपल्या जीवनामध्ये घडत असते। परंतु जेव्हा आपण या सर्व गोष्टीकडे सकारात्मक दृष्ट्या पाहून त्या गोष्टी आत्मसात करून आपलं लक्ष आपण आपल्या गोलवरती केंद्रित करतो, तेव्हा मात्र व्यक्ती चांगल्या असू द्या किंवा वाईट असू द्या, गोष्टी चांगल्या असू द्या किंवा वाईट असू द्या, याचा आपल्याला फरक पडत नसतो। परंतु जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने पाहतो आणि फक्त चांगल्याच गोष्टी माझ्या जीवनामध्ये आल्या पाहिजे, अपयश नको, फेलियर नको किंवा खास खळगे नको, दुःख नको, आणि जर या प्रत्येक गोष्टीकडे आपण नकारात्मक दृष्टीने पाहत असलो तर कदाचित आपण आपला प्रवास, आध्यात्मिक प्रवास कधीच पूर्ण करू शकत नाही। आपल्या समोर आज प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण आहे आणि बायबल आपल्याला सांगत आहे प्रत्येक क्षणाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये फुलांची पाकळी नव्हती। पुष्कळ चांगल्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या होत्या, परंतु चांगल्याच गोष्टी त्याच्या पदरात पडलं नाही। ज्या लोकांमध्ये त्याने चमत्कार केले, ज्या लोकांना त्याने मुक्त केलं, त्याच गावातील लोक किंवा त्याचेच नातेवाईक प्रभू येशू ख्रिस्ताचे वैरी बनले। कधी कधी प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने रिजेक्ट केलं, नाकारलं, त्यांना गावाबाहेर हाकलून लावलं। परंतु या सर्व गोष्टीमुळे प्रभू येशू ख्रिस्तावरती जरासाही परिणाम झाला नाही। कारण जेव्हा माणसाला स्वतःची ओळख असते आणि माणसाला त्याचं मिशन कार्य याच्यावरती विश्वास असतो, तेव्हा चांगल्या आणि वाईट गोष्टीचा परिणाम त्याच्यावरती होत नसतो। आणि आजचं शुभवर्तमान परत एकदा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जो नकारात्मक भावनेचा डोंगर आलेला आहे त्याविषयी आपल्याला सांगत आहे। येरुशलेममध्ये जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताला वाटलं की समारिया या गावामध्ये जावं, तिथे थोडीशी तयारी करावी, आध्यात्मिक तयारी करावी, परंतु लोक मात्र प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्यासाठी तयार नव्हते। जेव्हा त्यांना कळालं की प्रभू येशू ख्रिस्त येरुशलेममध्ये जात आहे, जेव्हा त्यांना कळालं की प्रभू येशू ख्रिस्त दुःखाच्या सागरातून जाणार आहेत, तेव्हा ते प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतात, त्याची सेवा करण्यासाठी ते मागे खचतात। आणि यावरून याकोब आणि योहान दोन प्रभूचे शिष्य मात्र रागावत आहे। गुरुच्या चेहऱ्यावरती कुठल्याच प्रकारचं आपला चिन्ह दिसत नाही, परंतु त्याच्या शिष्यांच्या अंगातील रक्त मात्र सळसळ वाहत आहे। ते रागाने पूर्णपणे भांबावून जात आहेत, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांना धमकावतो व त्यांना सांगतो, आपण आपलं कार्य पुढे ठेवूया, आपण पुढे जाऊया। जेव्हा हातावरती मोजता येणारे एवढे लोक जर आपला रिजेक्ट करत असतील, त्याचा विचार न करता चांगले लोक देखील आहेत त्याचा आपण विचार करूया। या उदाहरणावरून आणि आलेल्या अनुभवावरून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना सांगत आहे की जीवनामध्ये अशा प्रकारचे चढ उतार नेहमी येत असतात, वाईट चांगले अनुभव येत असतात। रिजेक्शन, एक्सेप्टन्स हे पार्ट ऑफ लाईफ आहे, हे आपल्या जीवनाशी अगदी निगडीत आहेत आणि ते माणसाच्या वाढीसाठी फार उपयुक्त असतात। कधी कधी परमेश्वर देखील आपली चाचणी घेत असतो, परीक्षा घेत असतो, आणि जी व्यक्ती या गोष्टीकडे दुर्लक्ष न होता, या गोष्टीने डिस्ट्रॅक्ट न होता, विचलित न होता आपलं कार्य विश्वासाने पार पडत असते, ती व्यक्ती खरोखरच यशस्वी होत असते।
त्या व्यक्तीचा विश्वास भक्कम असतो. आज प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वास भक्कम होता म्हणून जीवनामध्ये आलेल्या त्या थोड्याशा काट्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त भडकून गेला नाही. आपण देखील आपला विश्वास पडताळून पाहूया. लोक काय बोलतील, माझ्या जीवनामध्ये किती लोक सपोर्ट करतील याच्याकडे विचार न करता परमेश्वर मला किती सपोर्ट करत आहे याच्याकडे विचार करून आपण आपलं मिशन कार्य आनंदाने पार पाडण्याचा प्रयत्न करूया. आजचा दिवस परमेश्वराने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. या दिवसातील ज्या क्षणाचा आहे त्या क्षणाचा आपण योग्यतेने वापर करूया. परमेश्वराच्या सेवेसाठी आपण जीवन समर्पित करण्याचा प्रयत्न करूया. आमेन.